जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतोय. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आणि कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. याच पार्श्वभूमीवर जगातल्या अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस निर्मिती करायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे देशात आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील प्रत्येक नागरिकांना लस देण्याची मोहीम केंद्र सरकारच्या वतीने आता सुरू करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक लस घेण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात दिसून आलं, तर लस घेण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेऊन लसीकरणाला प्रतिसाद देखील दिलाय. राज्यात नाशिकमध्ये लस मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात आली आणि त्यात सर्वाधिक आतापर्यंत नाशिकमध्ये 3,75,000 नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात लस देण्याचे प्रमाण अतिशय वेगाने होईल असं मत नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांनी व्यक्त केलंय. आपल्याकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 3,95,000 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1,35,000 पेक्षा जास्त नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याकडे आतापर्यंत 5,30,000 नागरिकांना आपण डोस दिलेले आहेत. त्याचबरोबर शहरात वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यांमध्येही सुद्धा लस उपलब्ध आहे. यामध्ये जे शासनाने ठरवून दिलेले रेट्स आहेत त्या रेटनुसार या शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र महानगरपालिकेचे जे आहेत, जशी जशी लस उपलब्ध होईल त्यावेळी त्या ठिकाणी लसीकरण करण्यात येते. जर इच्छुक कोणी असतील तर त्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार तेवढ्या किमतीमध्ये लसीकरण करून घेता येऊ शकते. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. तर श्रमिक नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास टवाळखोरांकडून नाशिक महानगरपालिकेच्या नव्याने सुरू झालेल्या सिटी लिंक बसच्या काचा फोडण्यात आल्या. श्रमिक नगर परिसरामध्ये टवाळखोरांचा उपद्रव नेहमीच पाहायला मिळतो. मध्यरात्रीच्या सुमारास श्रमिक नगर परिसरात एका अज्ञात इसमानं चक्क सिटी लिंक बसच्या काचाच फोडल्या. त्याचबरोबर ड्रायव्हरला देखील मारहाण केली. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यात एकाला पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. नमस्कार, मी नाशिक महानगरपालिका सिटी लिंक बसवरती ड्रायव्हर आहे. मी संध्याकाळी 7:40 श्रमिकनगर बस स्टॉप इथं गाडी थांबवली प्रवासी बसण्यासाठी. तर एक अज्ञात इसम हातामध्ये दगड घेऊन माझ्या गाडीमध्ये घुसला व त्यांनी जोरात मला दगड मारला. तो मला न लागता गाडीच्या पुढच्या काचाला लागला व काच फुटली. त्याच्यानंतर मी हँडब्रेकवर गाडी थांबवली व त्या इसमाला धरलं व माझ्या साथीदारांनी पोलिसांना फोन केला. तेवढं त्याचे 3-4 मित्र आले व त्यांनी मला खूप मारझोड केली दगडांनी. माझ्या कानाला, माझ्या नाकाला, माझ्या छातीमध्ये त्यांनी खूप जोरजोरात मारझोड करून ते पळून गेले. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून महापुरामुळे विशेषतः महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली त्याचप्रमाणे कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. यात सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान झालंय. या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेलेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून मोफत अन्नधान्य तसंच केरोसिनचे वाटप केले जाणार असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. आवाज नका करू, आता बसून घे शांततेने. बसले सगळे ओके. दुर्दैवाने आपण पाहतो आहोत की गेल्या
काही दिवसामध्ये महाराष्ट्रावर या अतिवृष्टीचं जे आहे महाभयंकर संकट जे आहे उद्भवलेलं आहे. अनेक जिल्हे जे आहेत या संकटामध्ये सापडलेले आहेत. ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्या ढिगाऱ्याखाली मातीखाली अनेक लोक जे आहेत सापडले. कित्येक मृत्युमुखी पडले. कित्येक बेपत्ता आहेत. काही ठिकाणी मी बोललो, कोल्हापूरचे मुश्रीफ साहेब असतील, रायगडचे तटकरे किंवा उदय सामंत या मंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर आता कमी होतो आहे आणि अर्थातच मग मदतीचा कार्यक्रम जो आहे किंवा इतर जी काय आपल्याला सामग्री तिथे पोचवायची आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे आता त्या कामाला आणखी वेग येईल. खरं तर या जे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी अर्थातच आता घरदार पण राहिली असतील तर ती घरातलं सगळं सामान वाहून गेलं. अन्नधान्य तर ताबडतोबच खराब होतं त्या पाण्यामुळं. त्यामुळे अनेक लोक जे आहेत निराधार झालेले आहेत आणि मदतीची आवश्यकता त्यांना आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी एक क्षेत्र पाण्यात बुडाले असतील, घरं पूर्ण वाहून गेलीत किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असतील तर असे अनेक निराधार कुटुंब जे आहेत आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग यांना ताबडतोब जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन मोफत पुरवण्याचा GR मार्च 19चा आहे. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही आणखीन बदल करतो आहोत. ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ देण्यात यावे. कारण पिठाच्या ते गहू त्यांना दळण वगैरे सगळं करणं अडचणीचं होऊ शकतं. त्याच्यामुळं आणि कोकणामध्ये जे आहे विशेषतः तांदूळ भात खाणारे जास्त लोक असतात. त्यामुळे गव्हाऐवजी तांदूळ देता येईल. आणि आणखीन मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललो, त्याचबरोबर त्यांना 5 किलो डाळसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सगळी व्यवस्था जी आहे आमचे जे जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, त्यांचे सहकारी असतील, कलेक्टर असतील, त्यांनी ती व्यवस्था ताबडतोब तातडीनं करायची आहे. साधारणपणे जे आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं फारच मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि लोक निराधार झालेले आहे. अर्थात विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी ज्या अमरावती किंवा इतर ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे असं कळतं आहे मला. तर त्या ठिकाणचे जे कोण DSO असतील आणि कलेक्टर यांनी मी आता जे काही सांगितलं त्याचा आधार घेऊन त्याप्रमाणे वाटप करायचं आहे. शिवभोजन केंद्रातून जे आहे आम्ही जिथे जिथे अशा प्रकारची हानी पोचलेली आहे किंवा अडचणीत आलेले आहेत लोक, तिथे शिवभोजन थाळ्या ज्या असतील त्याच्या दुप्पट त्यांनी वाटप करावं. आणि त्यासाठी जे आहे तहसीलदार वगैरे जे आहे त्या इलेक्ट्रिसिटी नसणार, अनेक अडचणी असणार, ॲप वगैरे जे काय आपण जे केलेलं आहे ते काही चालणार नाहीत. तर तहसीलदाराची जी आहे सही वगैरे घ्यावी. अनेक ठिकाणी आहे शिवभोजन केंद्रसुद्धा नेस्तनाबूत झालेले आहेत किंवा वाहून गेलेले आहेत.
अशा ठिकाणी तातडीनं आमच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालायचं आहे. बाजूच्या विभागामध्ये, बाजूच्या तालुक्यामध्ये जिथे शिवभोजन केंद्र व्यवस्थित चालू असतील तिथून जे आहेत पॅकेट्स वगैरे त्यांनी घ्यायचे, तहसीलदारांनी ते सर्टिफाय करायचं आणि जिथे हे आवश्यकता आहे त्या ठिकाणी ही पाकिटं ताबडतोब पोचवायची आहेत. तर अडचणी तर खूप आहेत, परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्याला ताबडतोब सुचत आहेत त्याप्रमाणे आपण मदत करतो आहोत. अधिकाऱ्यांना कलेक्टरपासून महसूलचे अधिकारी असतील किंवा अन्न पुरवठा सप्लायचे अधिकारी असतील, त्यांनी स्वतःच्या स्वबुद्धी वापरून काय काय करायला पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत आणि ते आम्हाला नंतर ते कळवावेत. परंतु पुन्हा एकदा सांगतो की 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 5 किलो डाळ, जी काही उपलब्ध तिथे असेल ती डाळ, ती लोकांना जी आवडत असेल किंवा उपलब्ध असेल त्याप्रमाणे ती उपलब्ध करायची आणि द्यायची. गहू नको असतील त्या ठिकाणी त्यांना तेवढे तांदूळ देण्यात यावेत. त्याचप्रमाणे शिवभोजन केंद्रातून त्यांची जी आहे त्या ज्यांना अडचणीत सापडलेले जे काही जिल्हे आहेत किंवा भाग आहेत किंवा तालुके आहेत किंवा गावं आहेत त्या ठिकाणी शिवभोजन केंद्राची संख्या डबल करण्यात आलेली आहे. आणि जर एखाद्या गावामध्ये शिवभोजन केंद्रसुद्धा नष्ट झालेलं असेल तर बाजूच्या विभागातून, बाजूच्या तालुक्यातून तहसीलदाराची सर्टिफाय करून आपण ती पाकिटं पोचवावी असं आवाहन आम्ही सगळ्यांना करतो आहोत. आणि मला असं वाटतं की हे दिवस असे आहेत की फार अधिक जे आहेत कायद्याचा केस पाडण्याऐवजी लोकांना तातडीनं मदत करणं गरजेचे आहे. हे सगळं लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी जे आहेत. दिंडोरी निळवंडी पाडे मार्गावरील कोलवन नदीवर पुलाचे बांधकाम गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रखडले. त्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. दिंडोरी शहराला जोडणाऱ्या निळवंडी पाडे या मार्गावरील कोलवन नदीवर गेल्या 5 ते 6 वर्षापासून पुलाचं काम सुरू करण्यात आलंय. मात्र कासव गतीनं सुरू असलेलं बांधकाम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. रखडलेल्या बांधकामात जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. दिंडोरी तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसतंय. दिंडोरी तालुक्याचं ठिकाण असल्यानं शहराला जोडणाऱ्या या मार्गानं ननाशी, नळवाळपाडा, निगडोळ आदी ग्रामीण भागातून शेतकरी वर्ग बाजारात भाजीपाला घेऊन येत असतात. पण पावसाळ्यात तुटलेल्या पुलावरून खडतर मार्गानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर हा मार्ग बंद असल्यानं दिंडोरीत येण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर अंतरानं ये जा करावी लागते. या पुलाचं बांधकाम तत्काळ सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. येथील कोलवन नदी पुलावरील 6 वर्षापूर्वी बांधकाम बंद पडलेलं आहे. ते पुलाचं काम झाले पाहिजे त्वरित. तर ते पुलाचं काम अशा संदर्भात काय त्वरित करा की पाडे येथील ग्रामस्थ किंवा निळवंडी येथील ग्रामस्थ किंवा बाहेर ननाशीपर्यंत रोड जातो निळवंडी ते पाडे, तो पुलाचं काम नाही झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये जवळजवळ दिंडोरी ते वलखेड मार्गे 10 किलोमीटरचं अंतर प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. गेल्या 4 ते 5 वर्षापासून काम रखडलेलं आहे. त्यामुळे इथल्या जे लोक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे. लोक इथले शेतकरी असतील, जरी आज कोरोना काळ असली, शाळा बंद असतील, तरी पण काही विद्यार्थी जे जाणारे आहेत ते निगडोळच्या पुढं नळवाडी पाडा हे ज्या गावातले व्यक्ती आहेत ते ज्यांना हा जो सोयीस्कर रस्ता आहे तो सोयीस्कर रस्ता सोडून गावाला वळसा घालून दुसऱ्या रस्त्याने वलखेड फाट्यावरून दिंडोरीला जातात. थोडं दिंडोरी अंतरावर आहे तरी पण या पुलाचं काम रखडल्यामुळे त्यांना अनेक समस्या आज निर्माण होतात. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. नाशिक कळवण राज्य मार्गावरील वलखेड फाटा येथे 4 चाकीवर वाळलेले झाड कोसळून 3 शिक्षकांना आपला जीव गमवावा लागलाय. असे असून सुद्धा अद्यापही संबंधित विभागाच्या वतीनं रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी वाळलेले धोकादायक वृक्ष तोड केली जात नाही. आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्याजवळील फॉर्च्यून फूड्स कंपनीजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर वाळलेले झाड कोसळले आणि गाडीतील मागे बसलेले 3 शिक्षक जागीच ठार झाले. या घटनेचे गांभीर्य ओळखून ठिकठिकाणी असलेले वाळलेले वृक्ष संबंधित विभागाने तोडून टाकणे गरजेचे असताना
दुर्लक्ष केलं जातंय. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. मृत्यू झाला. दुर्दैवी अतिशय दुःखद अशी घटना घडली. या ठिकाणी आम्ही आज पाहणी केली असता आजही परिस्थिती अतिशय भयानक दिसून आलेली आहे की जे झाड त्यांच्या इर्टिगा गाडीवर पडलेलं होतं ते आजही रस्त्यात साईड ट्रॅकवर पडलेलं आहे आणि त्याच्या शेजारी 2 झाडं वाळलेल्या अवस्थेत आज उभे आणि ते सुद्धा अतिशय धोकेदायक परिस्थितीत वाळलेली झाडं ते कधीही एखाद्या गाडीवर पडून अजूनही काही प्रवाशांचा जीव जाऊ शकतो. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की हे साईड ट्रॅकचे जे काही वाळलेली झाडं असतील, धोकेदायक झाडं असतील, तारा असतील, वाकलेले खांब असतील तर ते त्वरित दुरुस्त करावेत आणि प्रवाशांचे प्राण वाचवावे. नाशिक कळवण राज्य मार्गाचे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हायब्रिड एनजीटी अंतर्गत नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. अकराळे फाटा ते लखमापूर फाटा दरम्यान हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. अनेकांना जीव गमवावा लागतोय. असे असताना सुद्धा या मार्गाचे चौपदरीकरण तसंच दुभाजक टाकणे गरजेचे असून स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच संबंधित विभागाच्या वतीनं दखल घेण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. तर निफाडच्या पिंपळगाव निपाणी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतःच्या 16 वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार बलात्कार करून गरोदर केल्याप्रकरणी 34 वर्षाच्या नराधम बाप श्रावण राहणार पिंपळगाव निपाणी यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश PD दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास तसंच 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. निपाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश PD दिग्रसकर साहेब यांची कोर्टात आज रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल लागलेला आहे. यामध्ये पीडित मुलगी ही आरोपीची सावत्र मुलगी होती. तिच्यावर त्याने अत्याचार केलेले होते. याबाबत सायकेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपपत्र निफाडच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं. सदर खटल्यामध्ये एकूण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये पीडित मुलगी व तिची आई ही फितूर झालेली होती. मात्र DNA अहवाल हा सकारात्मक आल्याने, पॉझिटिव्ह आल्याने त्याबाबत सरकार पक्षाने न्यायालयाला ही बाब निदर्शनास आणून दिली आणि आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपीला आज रोजी आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा व 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. पोक्सो खटल्यामधील ही महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय हा न्यायालयाने दिलेला आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. येवले तालुक्यात 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झालेत. या घटनेनंतर परिसर हादरला असून संशयित आरोपीस 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे एका 46 वर्षीय नराधमाने 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत जीवे ठार मारण्याची धमकी तसंच पैशाचे आमिष दाखवून गावालगत असणाऱ्या वीट भट्टीवर पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी नवाजी बंडू गोधडे या नराधमास अटक केली आहे. या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीस न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी आरोपीस मिळाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करतायत. जागर जनस्थानसाठी आयुब शहा, येवला. तर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे धडक कारवाई करत गावठी कट्टे विकणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे धडक कारवाई करत गावठी कट्टे विकणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथक बनवून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील चिलाने या गावात सापळा रचला. यात स्कॉर्पिओ कार आढळून आली. पथकाने या कारचा पाठलाग करून ती थांबवली. त्यामध्ये बसलेल्या इसमांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर संबंधित पथकाने या दोघांची देखील तपासणी घेतली. परंतु त्यांच्याकडे काहीच मिळून आले नसल्याने वाहनासह या संशयितांना धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात आणले गेले. वाहनांची संपूर्ण तपासणी केली असता वाहनांमध्ये एक विशिष्ट जागा बनवून त्यामध्ये 3 गावठी कट्टे तर 16 जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आले.
दिनांक 22/7/2021 रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना माहिती मिळाली होती की 2 इसम हे स्कॉर्पिओ वाहन क्रमांक GJ 08 BB 5069 याच्यामध्ये अवैधरित्या शस्त्र घेऊन चोपडा गावाकडून दोंडाईच्या गावाकडे जाणार आहेत अशी माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने सिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चिलाने गाव या ठिकाणी सापळा रचलेला होता. सापळा कारवाई दरम्यान दिनांक 23/7/2021 रोजी सकाळी 6:30 वाजता सदरचं वाहन जे आहे ते आढळून आलेलं होतं. सदर वाहनास थांबवून अडथळा करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील दोन्ही इसम हे वाहनातून खाली उतरून पळून जात असताना पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. तपासणी केली असता गाडीतील ड्रायव्हर सीटच्या खाली असणाऱ्या चेसिसच्या खाली एक कप्पा बनवून त्याच्यामध्ये अवैध शस्त्र लपवून ठेवल्याचं आढळून आलेलं होतं. गाडीच्या चेसिसमध्ये मिळून आलेली जी अवैध शस्त्र होती त्याच्यामध्ये 44,000 रुपये किमतीचे 2 पिस्टल, गावठी बनावटीचे 2 पिस्टल, 12,000 रुपये किमतीचं एक छोट्या आकाराचं पिस्टल, 3,000 रुपये किमतीचं एक स्टीलची बॉडी असलेलं एक मॅगझिन आणि 16,000 रुपये किमतीचे 16 जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आलेला होता. सदर इसमांकडून मोबाईल आणि स्कॉर्पिओसह एकूण 6,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या दोघांनी हे जिवंत काडतुसे तसंच गावठी कट्टे कुठून आणि कोणासाठी आणले या संदर्भातील सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञान युक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि
विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडीज स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम
या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे. पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे. A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. चाळीसगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वॉरियर्स 13 शाखांचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात उद्घाटन करण्यात आलंय. चाळीसगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वॉरियर्स 13 शाखांचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील पहिली मूकबधीर आघाडी तसंच भाजपा युवती आघाडीसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 97,646 मतदान केंद्रावर भारतीय जनता युवा मोर्चा हा 18 ते 25 वयोगटाच्या युवकांची नोंदणी करून त्यांना अभियानामध्ये समावेश करून त्यांना आत्मनिर्भर करण्याची योजना तयार करत आहे. त्याला युवा वॉरियर्स आम्ही संबोधित करतो आहे. आणि आत्ता जी नोंदणी सुरू झाली आहे, 25 लाख युवक आम्ही नोंदणी करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक युवकांचा मोठा संच भारतीय जनता पार्टी तयार. राज्यात ओबीसी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ या महाविकास आघाडी सरकारने करून ठेवलाय. जनतेच्या मनातून हे सरकार पुरते उतरले असून दुराचारी भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचे दिवस भरले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार हे मोगलशाहीसारखं इंग्रजासारखं वागताय. आज ऐन खरीपाच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्याला बियाणं आणायला पैसे नाही, सल्फेट आणायला पैसे नाही, अशा वेळी ट्रान्सफॉर्मर घेऊन चालले, त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही आहे, वीज कापताय. आणि मागच्या 5 वर्षाच्या वसुलीचा अधिकार यांना नाहीच आहे. हात टेलेवाला, पानटेलेवाला, 12 बलुतेदार गरीब माणूस आहे, त्याचं 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू या सरकारने घोषणा केली, ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली. आणि मग कोरोनाच्या काळातले 300 युनिट माफ करू हे सांगितलं. पण या सरकारने मग म्हटलं
की हे काम सरकारचं आहे, माझं नाही. म्हणजे एक ऊर्जा मंत्री म्हणतो हे माझं काम नाही आहे, मग घोषणा तुम्ही का केली? जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना चाळीसगाव तालुक्यातील युवा मोर्चा वॉरियर शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप या निमित्ताने चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील केवळ भाजपच नव्हे तर सर्व पक्षातील पहिली मूकबधीर आघाडी चाळीसगाव येथे स्थापन झाली. युवा मोर्चाच्या युवती आघाडीची देखील आज नियुक्ती झाली. त्यात काम करणाऱ्या सर्व भगिनींना विश्वास देतो की तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत असेल. बावनकुळे साहेब तसंच विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या नियुक्त्या तसंच शाखा उद्घाटन झाल्याने हा एक सोनेरी क्षण असून निश्चितच त्यांना देखील अभिमान वाटेल असे काम येत्या काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात उभे करू असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा झाला असून शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा झालाय. शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मालेगाव चौफुली ते अयोध्या नगर पर्यंत अनेक ठिकाणी अपघात स्थळ निर्माण झाली. त्यात बेथेल चर्च ते महादेव मंदिर सर्वात घातक स्पॉट ठरतोय. या ठिकाणी रोज किमान 2 ते 3 छोटे मोठे अपघात घडत आहेत. याबाबत अनेकांनी निवेदनही दिली आहेत, पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंपनी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोपरगाव ते मालेगाव हा संपूर्ण रस्ताच खड्डेमय झालाय. टोल कंपनीची टोल वसुली सुरूच आहे. फक्त नावाला डागडुजी करून देण्याचं काम टोल कंपनी करतेय. कंपनीनं कायमस्वरूपी उपाय करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष नाही आणि मनमाड शहरामध्ये अनेक बळी गेले आणि जे काही टोल नाका जे काही पैसे वसूल करते ज्या याच्याकडून ट्रकवाल्यांकडून किंवा जे काही 4 व्हीलरच्या गाड्या जातात ते फक्त पैसे वसूल करायचं काम करताय आणि ते जे काही खड्डे बुजवायचं काम करतात ते अधूनमधून, पण त्याच्यावर पक्का कुठलाही असा सोल्युशन काही टाकत नाही. काहीतरी मुरुम आणून खड्डे भरायचं काम करताय. ते सर्व चुकीचं काम चालू आहे आणि अजून हे मनमाडकरांचे किती याच्यात बळी जातील हे त्या लोकांनी लक्षात घ्यावं. त्याच्या पलीकडे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. MMKPL अर्थात मालेगाव मनमाड कोपरगाव प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा ठेका देण्यात आलाय. मात्र कोणत्याही सुविधा कंपनीच्या वतीनं दिल्या जात नाहीयेत आणि याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं देखील लक्ष नाहीये. जनतेला होणारा त्रास देखील राजकीय नेत्यांना दिसत नाहीये का असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलाय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. भुसावळच्या हातनूर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे उघडेच आहेत. गेल्या 40 वर्षात धरणाचे 41 दरवाजे दुसऱ्या दिवशी उघडण्याची ही पहिलीच वेळ. भुसावळच्या हातनूर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे उघडेच असून धरणातून 89,488 क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत होतोय. गेल्या 40 वर्षात धरणाचे 41 दरवाजे दुसऱ्या दिवशी उघडण्याची ही पहिलीच वेळ. तापी तसंच पूर्णा नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये सलग होणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. तापी नदीतून होणाऱ्या विसर्गामुळे गुजरातच्या सुरत येथील उकई धरणाची पाणी पातळीही वाढलेली आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. तर पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या परिसरात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त तसेच नाशिक जिल्ह्यात निर्मितीस 151 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि कोरोनामुळे निधन झालेल्या खेळाडूंच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आलंय. पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय खेळाडू कविता राऊत तसेच दत्तू भोकळण यांच्या प्रमुख उपस्थितीत 151 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब या मुबलक प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. नाशिक जिल्हा निर्मितीस 151 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि कोरोना काळात अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांच्या माध्यमातून निधन झालेल्या खेळाडूंचे सदैव स्मरण होईल असा उद्देश असलेल्या क्रीडा संचालक हेमंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाने यावेळी घेतली आहे. आज मराठा विद्याप्रसारक संस्थेने पिंपळगाव बसवंत महाविद्यालय आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत
जे टोकियो ऑलिम्पिक गेलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आज इथे अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि त्याच्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे आणि मनपाटील सरांचे खूप खूप आभार. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती माणिकराव बोरस्ते, क्रीडा संचालक हेमंत पाटील, माजी संचालक विश्वासराव मोरे, प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे आदींसह शिक्षण क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. लासलगाव पोलिसांनी दुचाकी मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्यात. अंदाजे 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल असलेल्या 5 दुचाकी मोटरसायकल यात जप्त करण्यात आल्या. लासलगाव जवळील विंचूर येथील सुभाष गुजर यांची दुचाकी मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल होताच वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसंच निफाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे 2 पथके तयार करत तपासाला सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील विष्णुनगर येथील सोमनाथ धोंडीराम हगवणे तसंच विंचूर येथील गणेश बाळू गवळी यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील संजय उर्फ बाळा छबू पवार यांच्या मदतीनं लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतून 3 दुचाकी मोटरसायकल तसंच येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतून 1 दुचाकी मोटरसायकल या चोरल्याची माहिती तपासात पुढे आली. तर आरोपीकडे असलेली 1 अशा 5 दुचाकी मोटरसायकल अंदाजे 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेत या तिघे मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या. मोटरसायकल धारकांनी आपल्या दुचाकी मोटरसायकलचे हँडल व्यवस्थित लॉक केलेले आहे की नाही याबाबतही शहानिशा करण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांनी या चोरांच्या घटनेनंतर नागरिकांना केलंय. लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे वरिष्ठांकडून पाठपुरावा केला जात होता. माननीय पोलीस अधीक्षक सौ सचिन पाटील साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ शर्मिला वालवलकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या आदेशाने आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन व गावातील काही लोकांची मदत घेऊन गोपनीय माहिती काढून गावातील व आजूबाजू परिसरातील 3 मुलांची टोळी पकडली असून त्या 3 मुलांकडून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टोटल 3 गाड्या रिकवर करण्यात आलेल्या असून 1 गाडी ही येवला तालुक्या येथील देशमाने या गावातून चोरी गेलेली आहे, ती सुद्धा त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेली आहे. एकूण 4 गाड्या रिकवर करण्यात आलेल्या असून 1 गाडी स्वतः आरोपीची असून ती सुद्धा व्हेरीफाय करण्यात येत आहे. असे एकूण 5 गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत. तरी लासलगाव परिसरातील नागरिकांना माझ्या सूचना आहेत, ही टोळी ज्या गाडीचं हँडल लॉक नसेल, ज्या गाडीला चावी लावलेली असेल अशा गाड्या टार्गेट स्वरूपात करतात. नंतर ज्या गाडींचे लॉक खराब झालेले असेल, इझिली दुसरी चावी लागून ती गाडी चालू होईल अशा प्रकारच्या गाड्या ह्या सुरू करून त्या चोरी करत होते. तरी लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या गाडीचे लॉक तसेच गाडी कुठे लावताना हँडल लॉक करावी व आपल्या गाडीला चावी बिलकुलही ठेवू नये. तरी मला सर्वांना विनंती आहे की भविष्यात आपण ही काळजी घ्या. तसेच लासलगाव परिसरामध्ये एखादा संशयित मिळून आल्यास किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीची हालचाली संशयित वाटल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका. आपण मात्र जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आणि कोरोनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. याच पार्श्वभूमीवर जगातल्या अनेक वैद्यकीय तज्ज्ञांकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस निर्मिती करायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे देशात आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील प्रत्येक नागरिकांना लस देण्याची मोहीम केंद्र सरकारच्या वतीनं आता सुरू करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक लस घेण्याचं प्रमाण हे महाराष्ट्रात दिसून आलं, तर लस घेण्यासाठी अनेक लोकांनी पुढाकार घेऊन लसीकरणाला प्रतिसाद देखील दिलाय. राज्यात नाशिकमध्ये लस मोहीम महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात आली आणि त्यात सर्वाधिक आतापर्यंत नाशिकमध्ये 3,75,000 नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात लस देण्याचे प्रमाण अतिशय वेगाने होईल असं मत नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बाबासाहेब नागरगोजे यांनी व्यक्त केलंय. आपल्याकडे महानगरपालिकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ 3,95,000 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1,35,000 पेक्षा जास्त नागरिकांना
दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याकडे आत्तापर्यंत 5,30,000 नागरिकांना आपण डोस दिलेले आहेत. त्याचबरोबर शहरात वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यांमध्येही सुद्धा लस उपलब्ध आहे. यामध्ये जे शासनाने ठरवून दिलेले रेट्स आहेत त्या रेटनुसार या शासकीय खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण उपलब्ध आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र महानगरपालिकेचे जे आहेत जशी जशी लस उपलब्ध होईल त्यावेळी त्या ठिकाणी लसीकरण करण्यात येते. जर इच्छुक कोणी असतील तर त्यामुळे त्यांना खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार तेवढ्या किमतीमध्ये लसीकरण करून घेता येऊ शकते. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. तर श्रमिक नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास टवाळखोरांकडून नाशिक महानगरपालिकेच्या नव्याने सुरू झालेल्या सिटी लिंक बसच्या काचा फोडण्यात आल्या. श्रमिक नगर परिसरामध्ये टवाळखोरांचा उपद्रव नेहमीच पाहायला मिळतो. मध्यरात्रीच्या सुमारास श्रमिक नगर परिसरात एका अज्ञात इसमानं चक्क सिटी लिंक बसच्या काचाच फोडल्या. त्याचबरोबर ड्रायव्हरला देखील मारहाण केली. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यात एकाला पोलिसांनी अटकही केली आहे. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत. नमस्कार, मी नाशिक महानगरपालिका सिटी लिंक बसवरती ड्रायव्हर आहे. मी संध्याकाळी 7:40 श्रमिक नगर बस स्टॉप इथं गाडी थांबवली प्रवासी भरण्यासाठी. तर एक अज्ञात इसम हातामध्ये दगड घेऊन माझ्या गाडीमध्ये घुसला व त्यांनी जोरात मला दगड मारला. तो मला न लागता गाडीच्या पुढच्या काचाला लागला व काच फुटली. त्याच्यानंतर मी हँडब्रेकवर गाडी थांबवली व त्या इसमाला धरलं व माझ्या साथीदारांनी पोलिसांना फोन केला. तेवढं त्याचे 3-4 मित्र आले व त्यांनी मला खूप मारझोड केली दगडांनी. माझ्या कानाला, माझ्या नाकाला, माझ्या छातीमध्ये त्यांनी खूप जोरजोरात मारझोड करून ते पळून गेले. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून महापुरामुळे विशेषतः महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सांगली त्याचप्रमाणे कोल्हापूर या 6 जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय. यात सर्वसामान्य जनतेचं मोठं नुकसान झालंय. या भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेलेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाकडून मोफत अन्नधान्य तसंच केरोसिनचे वाटप केले जाणार असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. आवाज नका करू, आता बसून घे शांततेने. बसले सगळे इज ओके. दुर्दैवाने आपण पाहतो आहोत की गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रावर या अतिवृष्टीचं जे आहे महाभयंकर संकट जे आहे उद्भवलेलं आहे. अनेक जिल्हे जे आहेत या संकटामध्ये सापडलेले आहेत. ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. त्या ढिगाऱ्याखाली, मातीखाली अनेक लोक जे आहेत सापडले. कित्येक मृत्युमुखी पडले. कित्येक बेपत्ता आहेत. काही ठिकाणी मी बोललो, कोल्हापूरचे मुश्रीफ साहेब असतील, रायगडचे तटकरे किंवा उदय सामंत या मंत्र्यांशी सुद्धा माझी चर्चा झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर आता कमी होतो आहे आणि अर्थातच मग मदतीचा कार्यक्रम जो आहे किंवा इतर जी काय आपल्याला सामग्री तिथे पोचवायची आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे जे आहे आता त्या कामाला आणखी वेग येईल. खरं तर या जे मृत्युमुखी पडले त्यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी अर्थातच आता घरदार पण राहिली असतील तर ती घरातलं सगळं सामान वाहून गेलं. अन्नधान्य तर ताबडतोबच खराब होतं त्या पाण्यामुळं. त्यामुळे अनेक लोक जे आहेत निराधार झालेले आहेत आणि
मदतीची आवश्यकता त्यांना आहे. त्यामुळे अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी एक क्षेत्र पाण्यात बुडाले असतील, घरं पूर्ण वाहून गेलीत किंवा पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असतील, तर असे अनेक निराधार कुटुंब जे आहेत आज आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग यांना ताबडतोब जे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन मोफत पुरवण्याचा GR मार्च 19चा आहे. त्याच्यामध्ये थोडासा आम्ही आणखीन बदल करतो आहोत. ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ देण्यात यावे, कारण पिठाच्या ते गहू त्यांना दळण वगैरे सगळं करणं अडचणीचं होऊ शकतं. त्याच्यामुळं आणि कोकणामध्ये जे आहे विशेषतः तांदूळ भात खाणारे जास्त लोक असतात, त्यामुळे गव्हाऐवजी तांदूळ देता येईल. आणि आणखीन मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललो, त्याचबरोबर त्यांना 5 किलो डाळसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल. ही सगळी व्यवस्था जी आहे आमचे जे जिल्हा पुरवठा अधिकारी असतील, त्यांचे सहकारी असतील, कलेक्टर असतील, त्यांनी ती व्यवस्था ताबडतोब तातडीनं करायची आहे. साधारणपणे जे आहे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर इथं फारच मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे आणि लोक निराधार झालेले आहे. अर्थात विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी ज्या अमरावती किंवा इतर ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली आहे असं कळतं आहे मला. तर त्या ठिकाणचे जे कोण DSO असतील आणि कलेक्टर यांनी मी आता जे काही सांगितलं त्याचा आधार घेऊन त्याप्रमाणे वाटप करायचं आहे. शिवभोजन केंद्रातून जे आहे आम्ही जिथे जिथे अशा प्रकारची हानी पोचलेली आहे किंवा अडचणीत आलेले आहेत लोक, तिथे शिवभोजन थाळ्या ज्या असतील त्याच्या दुप्पट त्यांनी वाटप करावं. आणि त्यासाठी जे आहे तहसीलदार वगैरे जे आहे त्या इलेक्ट्रिसिटी नसणार, अनेक अडचणी असणार, ॲप वगैरे जे काय आपण जे केलेलं आहे ते काही चालणार नाहीत, तर तहसीलदाराची जी आहे सही वगैरे घ्यावी. अनेक ठिकाणी आहे शिवभोजन केंद्रसुद्धा नेस्तनाबूत झालेले आहेत किंवा वाहून गेलेले आहेत. अशा ठिकाणी तातडीनं आमच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष घालायचं आहे. बाजूच्या विभागामध्ये, बाजूच्या तालुक्यामध्ये जिथे शिवभोजन केंद्र व्यवस्थित चालू असतील तिथून जे आहेत पॅकेट्स वगैरे त्यांनी घ्यायचे, तहसीलदारांनी ते सर्टिफाय करायचं आणि जिथे हे आवश्यकता आहे त्या ठिकाणी ही पाकिटं ताबडतोब पोचवायची आहेत. तर अडचणी तर खूप आहेत, परंतु ज्या ज्या गोष्टी आपल्याला ताबडतोब सुचत आहेत त्याप्रमाणे आपण मदत करतो आहोत. अधिकाऱ्यांना कलेक्टरपासून महसूलचे अधिकारी असतील किंवा अन्न पुरवठा सप्लायचे अधिकारी असतील, त्यांनी स्वतःच्या स्वबुद्धी वापरून काय काय करायला पाहिजे त्याप्रमाणे निर्णय घ्यावेत आणि ते आम्हाला नंतर ते कळवावेत. परंतु पुन्हा एकदा सांगतो की 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 लिटर केरोसिन, 5 किलो डाळ जी काही उपलब्ध तिथे असेल ती डाळ जी लोकांना जी आवडत असेल किंवा उपलब्ध असेल त्याप्रमाणे ती उपलब्ध करायची द्यायची. गहू नको असतील त्या ठिकाणी त्यांना तेवढे तांदूळ देण्यात यावेत. त्याचप्रमाणे शिवभोजन केंद्रातून त्यांची जी आहे त्या ज्यांना अडचणीत सापडलेले जे काही जिल्हे आहेत किंवा भाग आहेत किंवा तालुके आहेत किंवा गावं आहेत त्या ठिकाणी शिवभोजन केंद्राची संख्या डबल करण्यात आलेली आहे. आणि जर एखाद्या गावामध्ये शिवभोजन केंद्रसुद्धा नष्ट झालेलं असेल तर बाजूच्या विभागातून, बाजूच्या तालुक्यातून तहसीलदाराची सर्टिफाय करून आपण ती पाकिटं पोचवावी असं आवाहन आम्ही सगळ्यांना करतो आहोत. आणि मला असं वाटतं की हे दिवस असे आहेत की
फार अधिक जे आहेत कायद्याचा केस पाडण्याऐवजी लोकांना तातडीनं मदत करणं गरजेचे आहे. हे सगळं लक्षात घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी जे आहेत दिंडोरी निळवंडी पाडे मार्गावरील कोलवन नदीवर पुलाचे बांधकाम गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रखडले. त्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त केला जातोय. दिंडोरी शहराला जोडणाऱ्या निळवंडी पाडे या मार्गावरील कोलवन नदीवर गेल्या 5 ते 6 वर्षापासून पुलाचं काम सुरू करण्यात आलंय. मात्र कासव गतीनं सुरू असलेलं बांधकाम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. रखडलेल्या बांधकामात जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जातोय. दिंडोरी तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत असल्याचं दिसतंय. दिंडोरी तालुक्याचं ठिकाण असल्यानं शहराला जोडणाऱ्या या मार्गानं ननाशी, नळवाळपाडा, निगडोळ आदी ग्रामीण भागातून शेतकरी वर्ग बाजारात भाजीपाला घेऊन येत असतात. पण पावसाळ्यात तुटलेल्या पुलावरून खडतर मार्गानं प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात तर हा मार्ग बंद असल्यानं दिंडोरीत येण्यासाठी 7 ते 8 किलोमीटर अंतरानं ये-जा करावी लागते. या पुलाचं बांधकाम तत्काळ सुरू करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. येथील कोलवन नदी पुलावरील एक 6 वर्षापूर्वी बांधकाम बंद पडलेलं आहे. ते पुलाचं काम झाले पाहिजे त्वरित. तर ते पुलाचं काम अशा संदर्भात काही त्वरित करा की पाडे येथील ग्रामस्थ किंवा निळवंडी येथील ग्रामस्थ किंवा बाहेर ननाशीपर्यंत रोड जातो आणि निळवंडी ते पाडे तो पुलाचं काम नाही झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये जवळजवळ दिंडोरी ते वलखेड मार्गे 10 किलोमीटरचं अंतर प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं. गेल्या 4 ते 5 वर्षापासून काम रखडलेलं आहे. त्यामुळे इथल्या जे लोक आहेत त्यांना खूप त्रास होत आहे. लोक इथले शेतकरी असतील, जरी आज कोरोना काळ असली, शाळा बंद असतील, तरी पण काही विद्यार्थी जे जाणारे आहेत ते निगडोळच्या पुढं नळवाडीपाडा हे ज्या गावातले व्यक्ती आहेत ते ज्यांना हा जो सोयीस्कर रस्ता आहे तो सोयीस्कर रस्ता सोडून गावाला वळसा घालून दुसऱ्या रस्त्याने वलखेड फाट्यावरून दिंडोरीला जातात. थोडं दिंडोरी अंतरावर आहे, तरी पण या पुलाचं काम रखडल्यामुळे त्यांना अनेक समस्या आज निर्माण होतात. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. नाशिक कळवण राज्य मार्गावरील वलखेड फाटा येथे 4 चाकीवर वाळलेले झाड कोसळून 3 शिक्षकांना आपला जीव गमवावा लागलाय. असे असून सुद्धा अद्यापही संबंधित विभागाच्या वतीनं रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी वाळलेले धोकादायक वृक्ष तोड केली जात नाही. आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्याजवळील फॉर्च्यून फूड्स कंपनीजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर वाळलेले झाड कोसळले आणि गाडीतील मागे बसलेले 3 शिक्षक जागीच ठार झाले. या घटनेचे गांभीर्य ओळखून ठिकठिकाणी असलेले वाळलेले वृक्ष संबंधित विभागाने तोडून टाकणे गरजेचे असताना दुर्लक्ष केलं जातंय. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केलाय. मृत्यू झाला. दुर्दैवी अतिशय दुःखद अशी घटना घडली. या ठिकाणी आम्ही आज पाहणी केली असता आजही परिस्थिती अतिशय भयानक दिसून आलेली आहे की जे झाड त्यांच्या इर्टिगा गाडीवर पडलेलं होतं ते आजही रस्त्यात साईड ट्रॅकवर पडलेलं आहे आणि त्याच्या शेजारी 2 झाडं वाळलेल्या अवस्थेत आज उभे आणि ते सुद्धा अतिशय धोकेदायक परिस्थितीत वाळलेली झाडं ते कधीही एखाद्या गाडीवर पडून अजूनही काही प्रवाशांचा जीव जाऊ शकतो. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला आमची विनंती आहे की हे साईड ट्रॅकचे जे काही वाळलेली झाडं असतील, धोकेदायक झाडं असतील, तारा असतील, वाकलेले खांब असतील तर ते त्वरित दुरुस्त करावेत आणि प्रवाशांचे प्राण वाचवावे. नाशिक कळवण राज्य मार्गाचे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हायब्रिड एनजीटी अंतर्गत नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. अकराळे फाटा ते लखमापूर फाटा दरम्यान हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. अनेकांना जीव गमवावा लागतोय. असे असताना सुद्धा या मार्गाचे चौपदरीकरण तसंच दुभाजक टाकणे गरजेचे असून स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच संबंधित विभागाच्या वतीनं दखल घेण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. जागर जनस्थानसाठी बाळासाहेब अस्वले, दिंडोरी. तर निफाडच्या पिंपळगाव निपाणी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 16 वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वतःच्या 16 वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार बलात्कार करून गरोदर केल्याप्रकरणी 34 वर्षाच्या नराधम बाप श्रावण राहणार पिंपळगाव निपाणी यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश PD दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास तसंच 10,000 रुपये दंड न भरल्यास
3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी डी दिगरजकर साहेब यांची कोर्टात आज रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत खटल्याचा महत्त्वपूर्ण निकाल लागलेला आहे. यामध्ये पीडित मुलगी ही आरोपीची सावत्र मुलगी होती. तिच्यावर त्याने अत्याचार केलेले होते. याबाबत सायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपपत्र निफाडच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेलं होतं. सदर खटल्यामध्ये एकूण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये पीडित मुलगी व तिची आई ही फितूर झालेली होती. मात्र DNA अहवाल हा सकारात्मक आल्याने, पॉझिटिव्ह आल्याने त्याबाबत सरकार पक्षाने न्यायालयाला ही बाब निदर्शनास आणून दिली आणि आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपीला आज रोजी आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा व 10,000 रुपये दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. पोक्सो खटल्यामधील ही महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय हा न्यायालयाने दिलेला आहे. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, निफाड. येवले तालुक्यात 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झालेत. या घटनेनंतर परिसर हादरला असून संशयित आरोपीस 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे एका 46 वर्षीय नराधमाने 11 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत जीवे ठार मारण्याची धमकी तसंच पैशाचे आमिष दाखवून गावालगत असणाऱ्या वीट भट्टीवर पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी नबाजी बंडू गोधडे या नराधमास अटक केली आहे. या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीस न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी आरोपीस मिळाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पाटील करतायत. जागर जनस्थानसाठी आयुब शहा, येवला. तर धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे धडक कारवाई करत गावठी कट्टे विकणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे धडक कारवाई करत गावठी कट्टे विकणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथक बनवून शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील चिलाने या गावात सापळा रचला. यात स्कॉर्पिओ कार आढळून आली. पथकाने या कारचा पाठलाग करून ती थांबवली. त्यामध्ये बसलेल्या इसमांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यानंतर संबंधित पथकाने या दोघांची देखील तपासणी घेतली. परंतु त्यांच्याकडे काहीच मिळून आले नसल्याने वाहनासह या संशयितांना धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात आणले गेले. वाहनांची संपूर्ण तपासणी केली असता वाहनांमध्ये एक विशिष्ट जागा बनवून त्यामध्ये 3 गावठी कट्टे तर 16 जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आले. दिनांक 22/7/2021 रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना माहिती मिळाली होती की 2 इसम हे स्कॉर्पिओ वाहन क्रमांक GJ 08 BB 5069 याच्यामध्ये अवैधरित्या शस्त्र घेऊन चोपडा गावाकडून दोंडाईच्या गावाकडे जाणार आहेत अशी माहिती मिळालेली होती. त्या अनुषंगाने सिंदखेडा पोलीस स्टेशन हद्दीत चिलाने गाव या ठिकाणी सापळा रचलेला होता. सापळा कारवाई दरम्यान दिनांक 23/7/2021 रोजी सकाळी 6:30 वाजता सदरचं वाहन जे आहे ते आढळून आलेलं होतं. सदर वाहनास थांबवून अडथळा करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहनातील 2 इसम हे वाहनातून खाली उतरून पळून जात असताना पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. तपासणी केली असता गाडीतील ड्रायव्हर सीटच्या खाली असणाऱ्या चेसिसच्या खाली एक कप्पा बनवून त्याच्यामध्ये अवैध शस्त्र लपवून ठेवल्याचं आढळून आलेलं होतं. गाडीच्या चेसिसमध्ये मिळून आलेली जी अवैध शस्त्र होती त्याच्यामध्ये 44,000 रुपये किमतीचे 2 पिस्टल, गावठी बनावटीचे 2 पिस्टल, 12,000 रुपये किमतीचं एक छोट्या आकाराचं पिस्टल, 3,000 रुपये किमतीचं एक स्टीलची बॉडी असलेलं एक मॅगझिन आणि 16,000 रुपये किमतीचे 16 जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आलेला होता. सदर इस्मांकडून मोबाईल आणि स्कॉर्पिओसह एकूण 6,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या दोघांनी हे जिवंत काडतुसे तसंच गावठी कट्टे कुठून आणि कोणासाठी आणले या संदर्भातील सखोल तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. या बातमीसोबतच वेळ झाली का ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान.
आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद.
आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. C फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर C फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा.
शकतात. नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. नमस्कार, ब्रेकनंतर आपलं स्वागत. चाळीसगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वॉरियर्स 13 शाखांचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात उद्घाटन करण्यात आलंय. चाळीसगाव तालुक्यात भाजपा युवा मोर्चा वॉरियर्स 13 शाखांचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसंच आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील पहिली मूकबधीर आघाडी तसंच भाजपा युवती आघाडीसह विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा, 288 विधानसभा आणि 97,646 मतदान केंद्रावर भारतीय जनता युवा मोर्चा हा 18 ते 25 वयोगटाच्या युवकांची नोंदणी करून त्यांना अभियानामध्ये समावेश करून त्यांना आत्मनिर्भर करण्याची योजना तयार करत आहे. त्याला युवा वॉरियर्स आम्ही संबोधित करतो आहे. आणि आत्ता जी नोंदणी सुरू झाली आहे, 25 लाख युवक आम्ही नोंदणी करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये एक युवकांचा मोठा संच भारतीय जनता पार्टी तयार. राज्यात ओबीसी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ या महाविकास आघाडी सरकारने करून ठेवलाय. जनतेच्या मनातून हे सरकार पुरते उतरले असून दुराचारी भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारचे दिवस भरले असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रदेश प्रभारी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पण महाविकास आघाडीचं सरकार हे मोगलशाहीसारखं इंग्रजासारखं वागतं आहे. आज ऐन खरीपाच्या वेळेस जेव्हा शेतकऱ्याला बियाणं आणायला पैसे नाही, सल्फेट आणायला पैसे नाही, अशा वेळी ट्रान्सफॉर्मर घेऊन चालले, त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही आहे, वीज कापताय आणि मागच्या 5 वर्षाच्या वसुलीचा अधिकार यांना नाहीच आहे. हातटेलेवाला, पानटेलेवाला, 12 बलुतेदार गरीब माणूस आहे, त्याचं 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करू या सरकारने घोषणा केली, ऊर्जा मंत्र्यांनी घोषणा केली आणि मग कोरोनाच्या काळातले 300 युनिट माफ करू हे सांगितलं. पण या सरकारने मग म्हटलं की हे काम सरकारचं आहे, माझं नाही. म्हणजे एक ऊर्जा मंत्री म्हणतो हे माझं काम नाही आहे, मग घोषणा तुम्ही का केली? जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना चाळीसगाव तालुक्यातील युवा मोर्चा वॉरियर्स शाखा उद्घाटन, विविध आघाड्यांचे पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप या निमित्ताने चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील केवळ भाजपच नव्हे तर सर्व पक्षातील पहिली मूकबधीर आघाडी चाळीसगाव येथे स्थापन झाली. युवा मोर्चाच्या युवती आघाडीची देखील आज नियुक्ती झाली. त्यात काम करणाऱ्या सर्व भगिनींना विश्वास देतो की तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत असेल. बावनकुळे साहेब तसंच विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या नियुक्त्या तसंच शाखा उद्घाटन झाल्याने हा एक सोनेरी क्षण असून निश्चितच त्यांना देखील अभिमान वाटेल असे काम येत्या काळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात उभे करू असे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा झाला असून शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा झालाय. शहरातून जाणारा हा महामार्ग आता गावाबाहेरून न्यावा अशी मागणी जनतेकडून केली जाते. मालेगाव चौफुली ते अयोध्या नगर पर्यंत अनेक ठिकाणी अपघात स्थळ निर्माण झाली. त्यात बेथेल चर्च ते महादेव मंदिर सर्वात घातक स्पॉट ठरतोय. या ठिकाणी रोज किमान 2 ते 3 छोटे मोठे अपघात घडत आहेत. याबाबत अनेकांनी निवेदनही दिली आहेत, पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टोल कंपनी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोपरगाव ते मालेगाव हा संपूर्ण रस्ताच खड्डेमय झालाय. टोल कंपनीची टोल वसुली सुरूच आहे. फक्त नावाला डागडुजी करून देण्याचं काम टोल कंपनी करतेय. कंपनीनं कायमस्वरूपी उपाय करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं देण्यात आलाय. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचं लक्ष नाही आणि मनमाड शहरामध्ये अनेक बळी गेले आणि जे काही टोल नाका जे काही पैसे वसूल करतोय ज्या याच्याकडून ट्रकवाल्यांकडून किंवा जे काही 4 व्हीलरच्या गाड्या जातात ते फक्त पैसे वसूल करायचं काम करताय आणि
ते जे काही खड्डे बुजायचं काम करतात ते अधूनमधून, पण त्याच्यावर पक्का कुठलाही असा सोल्युशन काही टाकत नाही. काहीतरी मुरुम आणून खड्डे भरायचं काम करताय. ते सर्व चुकीचं काम चालू आहे. आणि अजून हे मनमानकरांचे किती याच्यात बळी जातील हे त्या लोकांनी लक्षात घ्यावं. त्याच्या पलीकडे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. MMKPL अर्थात मालेगाव मनमाड कोपरगाव प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हा ठेका देण्यात आलाय. मात्र कोणत्याही सुविधा कंपनीच्या वतीनं दिल्या जात नाहीयेत आणि याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं देखील लक्ष नाहीये. जनतेला होणारा त्रास देखील राजकीय नेत्यांना दिसत नाहीये का, असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडलाय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मनमाड. भुसावळच्या हातनूर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे उघडेच आहेत. गेल्या 40 वर्षात धरणाचे 41 दरवाजे दुसऱ्या दिवशी उघडण्याची ही पहिलीच वेळ. भुसावळच्या हातनूर धरणाचे सलग दुसऱ्या दिवशीही 41 दरवाजे उघडेच असून धरणातून 89,488 क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत होतोय. गेल्या 40 वर्षात धरणाचे 41 दरवाजे दुसऱ्या दिवशी उघडण्याची ही पहिलीच वेळ. तापी तसंच पूर्णा नदीच्या कॅचमेंट एरियामध्ये सलग होणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर येत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. तापी नदीतून होणाऱ्या विसर्गामुळे गुजरातच्या सुरत येथील उकई धरणाची पाणी पातळीही वाढलेली आहे. जागर जनस्थानसाठी रवींद्र महाजन, रावेर. तर पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या परिसरात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त तसेच नाशिक जिल्ह्यात निर्मितीस 151 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि कोरोनामुळे निधन झालेल्या खेळाडूंच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आलंय. पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय खेळाडू कविता राऊत तसेच दत्तू भोकळण यांच्या प्रमुख उपस्थितीत 151 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यात विशेषतः वड, पिंपळ, कडुलिंब या मुबलक प्रमाणात प्राणवायू देणाऱ्या वृक्षांचा समावेश आहे. नाशिक जिल्हा निर्मितीस 151 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि कोरोना काळात अनेक नामवंत खेळाडू, प्रशिक्षक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांच्या माध्यमातून निधन झालेल्या खेळाडूंचे सदैव स्मरण होईल असा उद्देश असलेल्या क्रीडा संचालक हेमंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाने यावेळी घेतली आहे. आज मराठा विद्याप्रसारक संस्थेने पिंपळगाव बसवंत महाविद्यालय आणि नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत जे टोकियो ऑलिम्पिक गेलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आज इथे अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि त्याच्यामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी संस्थेचे आणि मनपाटील सरांचे खूप खूप आभार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे सभापती माणिकराव बोरस्ते, क्रीडा संचालक हेमंत पाटील, माजी संचालक विश्वासराव मोरे, प्राचार्य डॉक्टर दिलीप शिंदे आदींसह शिक्षण क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव बसवंत. लासलगाव पोलिसांनी दुचाकी मोटरसायकल चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्यात. अंदाजे 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल असलेल्या 5 दुचाकी मोटरसायकल यात जप्त करण्यात आल्यात. लासलगाव जवळील विंचूर येथील सुभाष गुजर यांची दुचाकी मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल होताच वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच निफाड उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे 2 पथके तयार करत तपासाला सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील विष्णुनगर येथील सोमनाथ धोंडीराम हगवणे तसंच विंचूर येथील गणेश बाळू गवळी यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली. लासलगाव जवळील निमगाव वाकडा येथील संजय उर्फ बाळा छबू पवार यांच्या मदतीनं लासलगाव पोलीस ठाणे हद्दीतून 3 दुचाकी मोटरसायकल तसंच येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीतून 1 दुचाकी मोटरसायकल या चोरल्याची माहिती तपासात पुढे आली. तर आरोपीकडे असलेली 1 अशा 5 दुचाकी मोटरसायकल अंदाजे 1,53,000 रुपयांचा मुद्देमाल लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेत या तिघे मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोटरसायकल धारकांनी आपल्या दुचाकी मोटरसायकलचे हँडल व्यवस्थित लॉक केलेले आहे की नाही याबाबतही शहानिशा करण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांनी या चोरांच्या घटनेनंतर नागरिकांना केलंय. लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांमध्ये मोटरसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे वरिष्ठांकडून पाठपुरावा केला जात होता. माननीय पोलीस अधीक्षक सौ सचिन पाटील साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ शर्मिला वालवलकर मॅडम
माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे साहेब यांच्या आदेशाने आम्ही लासलगाव पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन व गावातील काही लोकांची मदत घेऊन गोपनीय माहिती काढून गावातील व आजूबाजू परिसरातील 3 मुलांची टोळी पकडली असून त्या 3 मुलांकडून लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टोटल 3 गाड्या रिकवर करण्यात आलेल्या असून एक गाडी ही येवला तालुक्या येथील देशमाने या गावातून चोरी गेलेली आहे, ती सुद्धा त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेली आहे। एकूण 4 गाड्या रिकवर करण्यात आलेल्या असून एक गाडी स्वतः आरोपीची असून ती सुद्धा व्हेरीफाय करण्यात येत आहे। असे एकूण 5 गाड्या ताब्यात घेतलेल्या आहेत। तरी लासलगाव परिसरातील नागरिकांना माझ्या सूचना आहेत, ही टोळी ज्या गाडीचं हँडल लॉक नसेल, ज्या गाडीला चावी लावलेली असेल अशा गाड्या टार्गेट स्वरूपात करतात। नंतर ज्या गाडींचे लॉक खराब झालेले असेल, इझिली दुसरी चावी लागून ती गाडी चालू होईल अशा प्रकारच्या गाड्या ह्या सुरू करून त्या चोरी करत होते। तरी लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जनतेला माझी विनंती आहे की त्यांनी आपल्या गाडीचे लॉक तसेच गाडी कुठे लावताना हँडल लॉक करावी व आपल्या गाडीला चावी बिलकुलही ठेवू नये। तरी मला सर्वांना विनंती आहे की भविष्यात आपली काळजी घ्या। तसेच लासलगाव परिसरामध्ये एखादा संशयित मिळून आल्यास किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीची हालचाली संशयित वाटल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव।